रामराजांचं एकच म्हणणं होतं की भावनात्मक निर्णय घेतला गेला की आपल्या घराण्याने हा कारखाना काढलेला आहे आणि तो अवसानात निघू नये या दृष्टीनं निर्णय घेतले आणि हा कारखाना प्रथमतः 15 वर्षासाठी जवाहर सहकारी साखर कारखाना चालवण्यात येत होता. पहिले 15 वर्षाचा करार व्यवस्थित होता. तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, ते परत सांगत नाही. पण त्या पहिल्या 15 वर्षामध्ये आम्ही कामगाराची काय देणे असतील, राज्य बँकेची काय देणे असतील, ती देणे संपूर्ण नील केली आणि करार संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं एक उदाहरण आहे की तो 15 वर्षाचा करार पूर्ण झाला. कुठंही कुठल्याही दोन्ही संस्थेमध्ये मतभेद न होता कारखाना चालवायचा हा उद्देश घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहोत. आम्ही नक्कीच हा सीझन घेण्याच्या दृष्टीने पूर्णपणे प्रयत्न करू. आम्ही शासनाला त्याप्रमाणे थकामीची मागणी केलेली आहे. पण ह्याच्यामध्ये सुवर्णमध्य आम्ही काढला होता की हा कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या एखाद्या संस्थेने घेतला तर लॉंग रनमध्ये त्या ठिकाणी योग्यपणे सर्व मार्ग निघतील, सभासदाला त्या ठिकाणी योग्य दर मिळेल, कामगारांचे पगार वेळेवर होतील आणि अनेक कारखाने आज स्वतःच चालवतात तरी सुद्धा किती तोट्यात आलेले आहेत ह्याची जर माहिती घेतली, शॉर्ट सीझन असणारे साखरेचे दर, असणारे इतर प्रोडक्टचे दर याचा विचार करता हे गणित त्या ठिकाणी अत्यंत अडचणीचं आलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे.